गर्लफ्रेंडला घेऊन आलास का इकडे कधी? गर्लफ्रेंडला नाही पाहिजे, गर्लफ्रेंड असाय पाहिजे की नको? नाही. शाहू महाराजांच्या विरोधात कोण उभारू शकत नाही. शाहू महाराजांची कीर्ती मोठी आहे, त्यांच्यामुळे हा तलाव आहे. नरेंद्र मोदींची देशाला गरज आहे आणि तेच विकास करू शकतात. नाही पण 10 वर्ष दिलं ना, अजून तर काय आम्हाला विकास येत्याला दिसलेला नाही. रस्ते झाले म्हणजे सगळं झालं का? झालं नाही. नाही, रस्ते झाले म्हणजे सगळं झालं का? की उद्योगपतींचे खिशे भरायची चालू आहे, लक्षात घ्या. अहो रस्ते आम्ही पहिला केलेले आहेत 60 वर्षापूर्वी, त्यावर डांबर बसायला तुम्ही. अरे जत्रा लोकशाहीची चांग भले बोला, ज्योतिबाच्या नावानं विषय हार्ड. कसं आहे पण आपला विषयच भारी. तुमचा विषयच भारी, आमचा विषयच हार्ड. जुळतंय गेला का आपलं काहीतरी? कोल्हापूर इथं रंकाळा कसं वाटते तुला? अरे सगळ्यात रिलॅक्सेशनचं ठिकाण आहे. कडक आहे, कडक माहितीये का? आहे ना? अरबी समुद्र वाटतोय, अरबी समुद्र. आमचं पबजीचं ठिकाण इथं सगळं रिलॅक्सेशनला सगळ्यात भारी जागा म्हणल्यावर कोल्हापुरात एकच रंकाळा. दुसरीकडे कुठे नाही. तू येतोस का मैत्रीण असाय नको काय माझी? खरं मला वाटत नाही बाबा. कोल्हापुरातली अर्धी पोरं अशीच वाया गेल्यात. कुत्र पळे कुठे काय कुस्त्या बिस्त्या. बरं कसं वाटलं रंकाळ्यावर येऊन वाटलं तुला? भाई करायला का लई नाद आहे काय? लई भारी म्हणजे एक भारी वाटते ना. दिवसभर एवढा वैताग आला होता का नाही? सगळा वैताग गेला. ट्रॅव्हलिंगचा सगळा वैताग गेला. तिथं आम्ही एक कार्यक्रम करतोय ना, जत्रा लोकशाहीचं नावाचा. हा तिथे आणलं बघतो ना आपला विशेष भारी. विषय भारी बघतोय की कसं काय पण सांगतोय. माझे मित्र आहेत खूप सगळे बघतात बघतात ना. बघतात. तेच आता म्हणलं की जरा रंकाळ्यापासून सुरुवात करूया. रंकाळा कसा जरा पहिल्यांदा कोल्हापुरात आल्यावर रंकाळाच बघायला. सगळे बाहेरचं सगळी कटकट लांब होत्या. विषय हार्ड. कसं विषय हार्ड पण आपला विषयच भारी. तुमचा विषयच भारी, आमचा विषयच हार्ड. जुळतंय गेला का आपलं काहीतरी? जुळते की राव. आता कोल्हापूरमध्ये आपण आणि कोल्हापूरमध्ये हा आपला नवीन असा कोरा करकरीत असा सेगमेंट सुरू करतोय, जत्रा लोकशाहीची आणि चर्चा कोल्हापूरची. तर हा सेगमेंट काय आहे सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला. हा सेगमेंट असा आहे की ज्याच्यामध्ये आता सगळ्यांना माहिती आहे की बाबा इलेक्शन आले आणि या इलेक्शनमध्ये 48 मतदारसंघामध्ये लागलेलं आहे खासदारकीचे निवडणुकीचं वेध. तर त्याच्यामध्ये नेमकं कसं इलेक्शन पार पडणार आहे, कोण खासदार होणार आहे, तिथं नेमका कसा संघर्ष असणार आहे, सगळे राजकीय प्रश्न, राजकीय प्रश्नासोबतच सामाजिक प्रश्न हे सगळं आपण तिथे विचारणार आहे. तर आता ही काही पोरं भेटलेली आहेत आपल्याला, 10वीची गँग आहे. आत्ताच पेपर संपला आहे त्यांचा, तर त्यांना जरा बेसिक प्रश्न विचारणार आहेत. पेपर संपले का? संपले. शेवटचा पेपर भूगोलाच होता ना? होता येईल का पास? होईल की. खरं? किती पडतील मार्क? 90%. खरं? खरं. तुला किती पडतील? 95. पहिला 95 चढताच आहे की तुला? 95. नुसतं जाळण दूरच काढताय म्हणजे. हा ते नवीन राजकारणाचं सेगमेंट सुरू करतो ना म्हणून कोल्हापूर आलोय. जत्रा लोकशाहीचा काय विषय देऊ? ते आपण नवीन सेगमेंट करतोय जत्रा लोकशाहीच्या नावाचा. तू काय विषय बघाल तुम्ही तुमच्या चॅनलवर? होय का? ते आता सांगतो तुला. काय झालंय आता लोकसभेची निवडणूक लागली ना. ते निवडणुकीचं जरा कोणाचं कसं वार आहे बाबा महाराष्ट्रात, असं कोण खासदार होते, कोणाचं काय नेमकं बाबा, कोण उमेदवार स्ट्रॉंग आहे, असं जरा आहे. तुला आहे का राजकारणात इंटरेस्ट? राजकारणात इंटरेस्ट नाही पण तुमच्या चॅनलमुळे कळते सगळं. कळते ना? कळते बघते मी जरा आतमध्ये. आता काय झालं माहिती आहे का, आता इलेक्शन सुरू झालं आहे इथे. माहिती आहे का इलेक्शन कशाचं आहे? खासदारकीचं आहे. कोण खासदार आहे तुमचा? म्हणजे संजय मंडलिक. संजय मंडलिक आहेत. ओके. आणि आता तुम्हाला माहिती आहे का आता खासदारकीला कोण उभारले? शाहू महाराज. शाहू महाराज आहेत. त्यांच्या विरुद्ध कोण आहे? अजून ठरलं नाही. हुशार घ्या, अभ्यास पेपर वाचतोस म्हणजे. तर आता कोल्हापुरात कुणाची हवा आहे माहिती आहे का? कोल्हापुरात कोण होते पडतं ते सध्या बंटी पाटलांचीच हवा आहे. बंटी पाटील कुठं उभे आहेत? एवढं मी बघत नाही पण आपल्याला माहिती आहे जीवनी सपोर्ट केला आपल्याला. काय सारे मारतो तुला? एवढं नसते मी राजकारणात. आता कळणार की तुमचं चॅनल आहे की आता. मग तेच सांगायसाठी आम्ही सेगमेंट सुरू करतो. स्पेशल आपली दहीपुरी आहे. तुमचं नाव सांगा. प्रवीण हेच कोल्हापूर. हेच आहे. ओके. पाणीपुरी कधी बसणार?
4-5 वर्ष झाली. 4 वर्ष झाले. आता काय करतोय आम्ही माहिती आहे का? हां आम्ही लोकसभेचं इलेक्शन आहे आता हां माहिती आहे ना कोण उभं राहिले तिकडे कोल्हापुरात काय माहिती सचिन ना सातारावरून आलो कोल्हापुरातनं कोण उभा राहिले आता इलेक्शनला आम्हाला माहित नाही अजून. आता कोण उभं आहे सांगतो तुला हां. शाहू छत्रपती उभारल्यात हां हा हां. काँग्रेसकडनं हां महाविकास आघाडी हां आणि दुसऱ्या बाजूला आता अजून ठरलं नाही महायुतीकडनं भाजपचे बाबा धनंजय महाडिक उभारतील किंवा मग बाबा दुसऱ्या बाजूला समरजितसिंग घाटगे ते पण उभा राहू शकतात किंवा संजय मंडिक शिंदे गटाचे ते बी उभा राहू शकतात. अशा पद्धतीने चाललंय सगळं. हां सांगतो तुला बस सगळं चर्चा हां? आई की बस आहे तिथे बसू का बस आहे निवांत मला काय एकदम कडक look दिसतंय. व्ह्यू दिसते नाही पण तुम्हाला असं काय वाटतं की बाबा म्हणजे तरुण म्हणून किंवा अजूनही कोल्हापूरचा असा विकास झाला पाहिजे किंवा झाला नाही विकास कोणी केला काय नाही केला ते सगळा विषय संपला. आता विषय काय आहे की कुणी विकास कसा केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बाबा कोल्हापूरचा काय प्रश्न आहे? काय नाही हाय की चांगले चांगलं सगळं चांगले होय सब चंगा असते होय. नाही मी खरोबर काय त्यातलं मला राजकारणातलं झिरो नॉलेज आहे पण कोल्हापूरचा खासदार कोणी आहे? नाही माहित राव मला कोणी माहित नाही. नाही भारतात पंतप्रधान कोणी आहे? पंतप्रधान मोदी आहे एवढं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी नाही, एवढं नाही मी ते आता माहित नाही. त्याला का कसं व्हायचं असं म्हणून तर सिंगला आजच्या गावात पबजी खेळतोस का? पबजी खेळतो जय पबजी. जे PUBG. तर आता सकाळची वेळ आहे आणि आता आम्ही आहोत रंकाळ्यामध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर या आसपास सगळीकडेच सगळे लोक अतिशय उत्साहानं व्यायाम करतायत आणि आता इथं काही ग्रुप आहे त्यांना आता आपण प्रश्न विचारणार आहोत की कोल्हापूरकरांना काय वाटतं या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. तर हे सगळे मंडळी आहेत इथं. काय व्यायाम चाललाय वाटतं? बोला की रोज येतं का इथं? रोज रंकाळचा ग्रुप आहे वॉकर्स ग्रुप. तर आता आपण काय करतोय आता लोकसभा निवडणूक आता येतेच आहे हां. तर आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जरा आपण एक सेगमेंट करतोय. त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण कॉमनली विचारणार आहोत. मला एक सांगा की तुम्हाला काय वाटते वैयक्तिक लेवलवर असेल किंवा सार्वजनिक बाबा कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला वाटतं की कोल्हापूरच्या ह्या समस्या अजून सुटलेल्या नाही आहेत? कोल्हापूरची रस्त्याची समस्या बरेच वर्ष झालं सुटलेली नाही आहे. आणि पाण्याचा प्रश्न आता थोडा सुटलेला आहे. पाण्याचा प्रश्नाचं काय नाही आता. कोण हे सगळं प्रश्न सोडवू शकतो असं तुम्हाला वाटतं? कोण सोडवतील हे काय माहीत नाही पण शाहू महाराज सोडवतील असं आम्हाला आता वाटते. ओके. नक्कीच. पण आता तरुण म्हणून तुला वाटतं ना की बाबा अजून काहीतरी कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट पाहिजे. काय वाटतं की ही गोष्ट म्हणजे बाबा डेव्हलपमेंट आहे होणार? तुला काय वाटतं? रस्ते काय पाहिजे? रस्ते व्यवस्थित पाहिजेत. रस्त्यात खड्डा आहेत. तुझं गाव कुठलं? मडिलगे बुद्रुक आणि मग तिथून येताना रस्ता नाही का नीट? आहे की मध्ये मध्ये खड्डे पडायलेत. हां हं. काय झाला का व्यायाम? चालू आहे ना अच्छा. व्यायाम चालूच आहे. हां. कोल्हापूर पैलवानांचं शहर आहे व्यायाम चालूच असतो अच्छा. रोज येता का इथं? रोज ओके. आता काय वाटतं तुम्हाला की कोल्हापूरच्या अजून ह्या समस्या आहेत बाबा अजूनही? कोल्हापूरच्या असंख्य समस्या आहेत. समस्या हद्दवाढीची समस्या आहे. थेट पाईपलाईनचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. झालं तर शहराच्या पार्किंगचा शहरातल्या महालक्ष्मी विकास आराखड्याचा प्रश्न आहे. कोल्हापूर शहर हे 3.5 फीटापैकी एक आई जगदंबेचं इथं स्थान आहे. सगळ्या देशातनं पर्यटक येतात पण पर्यटकांची आज पार्किंग असेल बऱ्याच असले या ठिकाणी त्यांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे महत्त्वाचा आणि पर्यटनातनं रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोल्हापुरातला आहे तो महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा. तो विकास आराखडा होते गरजेचा आहे. त्या दृष्टीने विकास आराखडा झाला तर पर्यटन वाढले. पर्यटन झालं तर कोल्हापूरातल्या लोकांना रोजगार मिळेल. ओके. आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ हे 2 मूलभूत प्रश्न आज कोल्हापूरकरांच्यासाठी खूप अजेंड्यावर आहे. मी काय म्हणतोय उमेदवार चांगलाच निवडून झाला पाहिजे. काय म्हणजे कामाचा उमेदवार यायला पाहिजे. कारण सरकार कोणाचं जर असलं फंड आलं तर त्या फंडचा उपयोग झाला पाहिजे. 100 कोटी 350 कोटी असे बोर्ड लावलेले असतात पण त्याचं कुठे दिसत नाही. काय झालेलं दिसत नाही. विकास काय दिसत नाही. कुठं मोडतात पैसे माहीत नाही. असं आमचं म्हणणं आहे. कोण असं वाटतं या सगळ्यामधला चेहरा तुमच्या मते की तो कोल्हापूरचा खऱ्या अर्थाने विकास करू शकतो? शाहू महाराजांचा हे चांगलं आहे. त्यांच्याबद्दलचं मत पण चांगलं आहे आणि त्यांची विचारसरणी चांगली आहे. म्हणजे कुठल्या पक्षात ते उभारतात त्याच्यापेक्षा त्यांची विचारसरणी चांगली आहे. त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्यावर कोण उभारू शकत नाही. अजून ठरलं नाही. अजून उभारू शकत नाही. नाही शाहू महाराजांच्या विरोधात कोण उभारू शकत का? कसं काय? नाही. शाहू महाराजांची कीर्ती मोठी आहे. कधी उभं राहिलं काय?
कोणी उभारू शकत नाही, कोणी उभारू शकत नाही शाहू महाराजांच्या विरोधात. त्यांच्यामुळं हा तलाव आहे. हा शाहू महाराजांनी बांधलेला आहे तलाव. तुम्हाला काय शाहू वाटतं? महाराजांचं कसं आहे, आजपर्यंत जे काय कोल्हापूर जे आता उभा राहिले, हे आपण जी पाठीमागे वास्तू बघतो ती पण शाहू महाराजांची आहे. हे सुद्धा शाहू महाराजांनी केलेलं आहे. हे शाहू महाराजांची पुण्यामुळे आम्ही लोक सगळे जगतोय. हवा म्हणजे जे चाललंय ते कोल्हापूरची डेव्हलपमेंट त्यांच्यामुळे झाले. त्यांच्या वारसाला त्याला काय हरकत आहे एकदा आपण. आणि शाहू महाराज हे राजेच आहेत, हुशार आहेत, ते करतील सुद्धा. त्यांना आजपर्यंत चान्स मिळाला नाही, ते राजकारणात उतरले नव्हते, आता पहिल्यांदा उतरलेत. 100% करतील ते सुद्धा. नाही, कोल्हापूर जिल्ह्याच्या करता त्यांनी भरपूर केलेलं आहे या गोष्टी. आणि इथून पुढे सुद्धा आपण त्यांना चान्स द्यावा की ते एक राजे आहेत. राजे घराण्याचा मान आपण राखला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे विकास करणार मोदी वगैरे हे 10 वर्ष तुम्हाला दिलीत ना, काय केले तुम्ही? बोगसगिरी फक्त चालू आहे, नुसते लवाडी फंडाचे, नुसतं फंड मोठे दिले म्हणून दाखवायचं, पण त्याचं काम 1ही रुपयाचं काम होत नाही. 15 लाख असं आहे. पुस्तके मिळाली. आई महालक्ष्मीचं मंदिरचं आता जीर्णोद्धार वगैरे चालू आहे, पण त्या संदर्भात कुठेही काय नाही, नुसतं फंड दिला म्हणून दाखवायचा आणि बोगसगिरी करायचं. तरी तुमचं मतदान कार्ड नसेल, तुमचं मतदानाचा अधिकार नसेल, तो येईलच 3-1 वर्षानं, बरोबर. पण तरी पण काय वाटते बाबा, कोण व्हायला पाहिजे कोल्हापूरचा पुढचा खासदार? बघूया की आता पुढे तुला काय वाटतं, तुझ्या मनातलं कोण आहे बाबा? जो महायुतीचा उमेदवार असेल तो विजय झाला पाहिजे. अच्छा, महायुतीचे म्हणजे समरजित सिंग घाटगे असतील, संजय मंडलिक असतील, ते जिंकून आले पाहिजे, किंवा शाहू महाराज. अरे मग असं कसं काय, दोघात तर चाललंय, यापैकी एकच येणार ना. होय. मग माझ्या मते आजच्या तारखेला महायुतीचा जो उमेदवार जाहीर नाही आहेत, पण महाविकास आघाडीचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उमेदवार घोषित झाले आणि त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. आणि येणाऱ्या काळात त्यांचा विजय हा दृष्टिक्षेपात सोपा दिसतोय. आता इथं बघा, आता काका, आता ह्यांचंच मत आहे असं की बाबा 10 वर्षात काय झालं नाही, लबाडे झाले. आता तुमचं काय मत आहे यावर? विकास हा दिसतोय. रोडची कामं एवढी जवळजवळ 2 लाख रनिंग फूट रोड झालेले आहेत. आज राम मंदिर उभारलेलं आहे. भारतात जर तुम्ही शहराच्या बाहेर गेला तर विकास दिसतोय. बॉम्बेचा आज कायापालट झालेला आहे. आणि विकास काय करायचा? नरेंद्र मोदींची या देशाला गरज आहे आणि तेच विकास करू शकतील. नरेंद्र मोदींची देशाला गरज आहे आणि तेच विकास करू शकतात. नाही, पण 10 वर्ष दिलं ना, अजून तर काय आम्हाला विकास येताना दिसलेला नाही. नाही दादा, एक मिनिट. रस्ते झाले म्हणजे सगळं झालं का? झालं नाही. नाही, रस्ते झाले म्हणजे सगळं झालं का? ते म्हणतात रस्ते केले, रस्ते झाले म्हणजे सगळं झालं का? शेतकऱ्यांनी काय बघितलं आजपर्यंत तुम्ही? शेतकऱ्यांची काय परिस्थिती याची? शेतकरी आत्महत्या का करायला लागले त्याचा विचार करा ना. रस्ते झाले झालं का? रस्ते नको म्हणून शेतकरी आज रस्त्यावर यायला लागलाय. याच्या पाठीमागचं कारण विचारात घ्या की उद्योगपतींचे खिशे भरायचे चालू आहेत. लक्षात घ्या, रस्ते केले. अहो, रस्ते आम्ही पहिला केलेले आहेत 60 वर्षापूर्वी, त्यावर डांबर पसालाय तुम्ही. त्याच्याविषयी वेगळं काय करत नाही तुम्ही. ऐकून घ्या, रस्ते कुठं करा, डोंगर वाडी वस्ती आहे तिथं खरोखर सुविधा आहे, तिथं द्या सुविधा. आम्ही नाही म्हणत नाही द्या, ते केले म्हणून सांगा की हे केले म्हणून काय सांगताय? ते केले आम्हीच. टोल पण घेतच आहेत आतापर्यंत. काय रस्ते केले, कुठले रस्ते केले? आता आपण जे करतोय ना त्याप्रमाणे टोल हा घेतला जातोय, म्हणजे आमचेच पैसे आमच्या मतावर मांडले जातात, एवढं लक्षात ठेवा. आता ते म्हणतायत की बाबा रस्ते म्हणजे सगळा विकास नाही. म्हणजे ठीक आहे, रस्ते झाले पाहिजेत, पण रस्त्याच्या पलीकडे जाऊन 10 वर्षात लबाडी केली असं तुमच्याच मित्रांनी कोणीतरी आरोप केला. आता ज्या देशाचं दळणवळण चांगलं आहे, आज रेल्वे असू दे, विमानतळ असू दे किंवा रोड, ह्या ह्याच्यात प्रचंड विकास झालेला आहे. तो दिसतोय समोर. आज विमानतळ आमचं गेलं 32 वर्ष कोल्हापूरचं. त्याचा त्यांचा व्ह्यू काय आम्हाला माहित नाही. विमानतळ त्याची पाणीपट्टी 32 वर्ष कोल्हापूरच्या आमदारांनी भरली नव्हती आणि आता कसला विकास करणार? हे येऊन धनंजय माडकांनी आल्यावर तो पाणीपट्टी मंजूर करून आणली भाजपच्या रूपानं. आणि तो आता विमानतळ तुम्ही बघताय, आज भारतात बघण्यासारखं विमानतळ झालेलं आहे कोल्हापूरचं. आर्टिकल 370 राम मंदिर बांधलं, काश्मीरचा विकास, म्हणजे आता ठीक आहे, मिलिटरीला पूर्ण पॉवर दिली. पण ठीक आहे, ऐका की एक मिनिट. काश्मीरचा विकास, मिलिटरीला सैनिकांनी सांगितलं की तुमच्या हल्ला झाला तर आमच्या आदेशाची वाट बघू नका, मारा गोळ्या. यांचं काय म्हणणं आहे? आमचे मित्र आहेत, हे म्हणले की राम मंदिर 10% काम पूर्ण झाले. बरेचसे पब्लिक सांगतात, हे आमचेच मित्र विश्वास काय सांगतात की 370 किलोमीटर झालं. हे स्वतः बिल्डर किती प्लॉट घेतले त्यांनी तिकडे, किंवा त्यांच्या कुठल्या मित्रांनी तिकडे प्लॉट घेतले सांगावेत आम्हाला. कोण घेऊ शकले सांगा, कोण घेऊ शकलं सांगा. 370चा फायदा कुणाला झाला सांगा आजपर्यंत? गेली 20 वर्ष एकही नवी इंडस्ट्री आलेली नाही. जी इंडस्ट्री येतात त्या म्हणजे हायजॅक केल्या जातात. तिथं आमचे कामगार भरा, आमचं हे करा, तेव्हा की इंडस्ट्री इथं काम करत नाहीत. IRB आलं, IRBला पण पळवून लावलं. कोल्हापूरमध्ये कोणी अधिकारी यायला तयार नाही, कामं घ्यायला यायला तयार नाही.
काय कोल्हापूरनं काय पाप केलंय की यामुळे येत नाहीत. यामध्ये ह्यांचं सगळ्यांचं राजकारण आहे. ती कृती समिती किंवा काय असेल त्याबद्दल आमचं कडाडून विरोध आहे या गोष्टीला. कोल्हापुरात नवीन प्रोजेक्ट आले पाहिजेत, रोजगार निर्मिती. आमची पोरं राव, माझी दोन्ही पोरं बाहेर आहेत, US ला अमेरिकेत आहेत, त्यांना इथं रोजगार नाही म्हणूनच तिकडे गेलेत ना. हाय आम्ही हाय 4 लाख लोकसंख्या आहे, 4 लाख लोकसंख्या तर आमचं कुडबुड चाललेलं आहे. बाहेरची माणसं आली आता पुन्हा मुंबईची जी प्रगती चाललेली आहे तिथल्या नेत्यांमुळं, कोणी नेता असू देत, कुठल्याही पक्षात असू देत, पण त्यांनी प्रगती केलेली आहे. कोल्हापूर हा फाउंड्रीचा म्हणजे पाया आहे. कोल्हापुरात साध्या ट्रॅक्टरपासून त्या मर्सिडीज असेल, कुठलंही मोठं मशीन असू दे, त्याचं सगळे मशिनरी त्याचे पार्ट्स कोल्हापुरात तयार होतात. पण ह्याला फाउंड्री उद्योग वाढला पाहिजे, ह्याला डेव्हलपमेंट करायला कोणच तयार नाही. जेवढं आहे तिथंच आहे, एक्सपांड व्हायलाच पाहिजे. साहेब जसे म्हटले तशी पोरं आमच्या इथं बाहेर कामाला चालत ना, का बाहेर जॉबला जायचं? बाहेरची पोरं आपल्याकडे आली पाहिजेत. या कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारी जनता आहे, ती निश्चितपणे त्यांच्यावर प्रेम करेल. परंतु मोदीजींचे हात बळकट करायचे म्हटल्यानंतर 100% या ठिकाणी देश बघणार काय कोल्हापूर शहर बघणार. मत गादीला काय मोदींना, यामध्ये गादीपेक्षा मोदीच महत्वाचे आहेत, कारण देश चालवायचा आहे. आता मी शेवटची कमेंट तुमच्याकडून घेतो की थेट उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की येत्या काळामध्ये आता एक लोकसभा निवडणूक ही आता येऊच घातलेली आहे, त्या दृष्टिकोनातून कोण कोल्हापूरचा हा विकास करू शकतो? आणि एकदम कट टू कट उत्तर द्या. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण खासदार झालं पाहिजे? या निवडणुकीमध्ये शाहू महाराज खासदार झाले बरे. आमचे राजे शाहू महाराज हेच खासदार होणार. शाहू महाराजच व्हायला पाहिजे, अजून विरोधकांचा उमेदवारच नाही, त्यामुळे शाहू महाराजच होणार. शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजच झाले पाहिजे. छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज. तुमचं मत? छत्रपती शाहू. शाहू विचारसरणीचे शाहू महाराजच झाले पाहिजे. धनंजय महाडिक झाले पाहिजे. ओके, अच्छा. शाहू महाराज होणारच यात खात्री आहे आम्हाला. निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा किंवा युतीचा, या महायुतीचा आमचा उमेदवार निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल. पण आम्हाला असं वाटतं शिवसेनेचा खासदार तरुण आहे आणि तोच निवडून येणार. आत्ता जे आहे त्या खासदारांना पुढे तिकीट मिळणार हे फिक्स झालं. संजय मंडलिक म्हणताय? संजय मंडलिकनाच तिकीट मिळणार. शाहू महाराज. ओके, तुला? शाहू महाराज. शाहू महाराज त्याने सांगितलं म्हणून? नाही. तुला? शाहू महाराज. तुला रे? शाहू महाराज. शाहू महाराज. तुला? शाहू महाराज. तुला? शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज. एकाने सांगितलं की सगळ्यांनी सांगितलं? हां, मनापासून सांगितलं. कोल्हापूर हे खरं तर पुरोगामी विचारांचं आहे, परंतु आता सध्या जे काही कोल्हापुरात वातावरण चालले की बाबा प्रत्येकाला जातीत भांडणं लावणं किंवा काय लावणं, तर ह्या विरोधात शाहू महाराज स्वतः उतरलेले आहेत. शाहू महाराज ज्यावेळी कोल्हापुरात एखादी दंगल घडली त्यावेळी सुद्धा शाहू महाराज स्वतः सगळ्या पक्षांना घेऊन किंवा सगळ्या प्रमुख प्रतिनिधींना घेऊन शाहू महाराज या ठिकाणी स्वतः कोल्हापुरात रस्त्यावर उतरले होते आणि ते नक्की या ठिकाणी यशस्वी होतील, आम्हाला अशी खात्री आहे. एकूण आता अशी परिस्थिती आहे, शाहू महाराजांच्या बाजूने कौल आता तरी दिसतोय आपल्याला, आणि एकंदरीत धनंजय महाडिक यांच्या बाजूने देखील आता एक कमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे. तुम्ही याच्याबद्दल काय कमेंट करणार आहे ते आपल्याला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गौरव, आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे अमुक हे जिंकणार तमुक ते जिंकणार असं इलेक्शन झालं किंवा कोण पाडणार असं इलेक्शन झालं. तुला वाटतंय कोल्हापूरकर म्हणून इलेक्शन हे कुठल्या मुद्द्यांच्या आधारे लढलं गेलं पाहिजे? एक युवा नागरिक म्हणून मी सांगू शकतो की कोल्हापूरचा विषय घेतला तरी, राज्याचा विषय घेतला तरी आणि देशातल्या इलेक्शनचा विषय घेतला तरी, आजकालची परिस्थिती अशी आहे की कोणी नागरिकांच्या बेसिक मुद्द्यांवरती प्रश्नच नाही ठेवू. जसं की म्हणजे आता तुम्ही विकास काम काय करणार, कोल्हापुरात काय करणार, कोल्हापुरातल्या अडचणी कशा दूर करणार, यावरती ना कुठला आमदार बोलतो ना कुठला खासदार बोलतो किंवा जे उमेदवार आहेत ते नाहीत बोलत. आता कोल्हापूरचं मुळात कायम राजकारण असं असतं की हा गट किंवा तो गट किंवा हा चेहरा किंवा तो चेहरा. पण आत्ता मध्यंतरी तुम्ही बघताय की प्रत्येक पक्ष जो आहे एका गटातला एक माणूस दुसऱ्या गटात जातोय. त्यामुळे गट पण एकत्र राहिलेले नाही आहेत ना. माणूस कुठल्या एका गटाशी आहे किंवा एक कुठलाही उमेदवार त्याच्या स्वतःच्या फिलॉसॉफीनुसार पण जात नाही. की कलम 370 आणि कोल्हापूरची हद्दवाढ. आता ह्यात कोल्हापूरचा नागरिक म्हणून मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, कोल्हापूरची हद्दवाढ. 370 हटलं ही देश पातळीवरचा निर्णय आहे, पण मी जेव्हा कोल्हापुरात राहतोय तेव्हा माझे पहिला बेसिक प्रश्न सुटले पाहिजेत. तर हा गौरव होता आणि गौरवनं अतिशय उत्तम भाष्य केलेलं आहे. कोल्हापूरकर काय विचार करतात, म्हणजे पाडापाडीचाच विचार करणारेही आहेत. दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या किंवा पक्षाच्या वरती इलेक्शन लढणारी लोकंसुद्धा इथं आहेत. पण इथं नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत याच्यावरती भाष्य त्यानं केलेलं आहे आणि त्याच्यावरती इलेक्शन लढली जावी
असं त्याचं मत आहे. कोल्हापूरकर असंही मत व्यक्त करतात आणि अशा पद्धतीचाही वेगळा विचार त्यांना मांडलेला आहे तरुण म्हणून. तर या सगळ्याच नोटवर आपण थांबूया. तुम्हाला हे गौरवचं भाष्य कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अर्थातच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.